श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना वैवाहिक जीवनात काही गोष्टी शेअर करणं महत्त्वाचं असतं. दोघांनी एकमेकांना सपोर्ट करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि जर श्रोते हो हे जर आपण केलं तर आपलं वैवाहिक जीवन हे खूप आनंदाचं जात असतंय. श्रोते हो, एकमेकांशी आयुष्यभर प्रामाणिक राहायचं असतं. एकमेकांवर नेहमी विश्वास ठेवायचा असतोय. आपण किती बिझी असलो तरी एकमेकांना वेळ द्यायचा असतोय. कोणतीही लहान मोठी गोष्ट, कोणताही प्रॉब्लेम एकमेकांशी शेअर करायचा असतात. श्रोते हो, एकमेकांना कायम सपोर्ट करत राहायचं असतंय. प्रत्येक सुखदुःखात एकमेकांनी सोबत राहायचं असतं. आणि इतरांशी कधीही कंपेअर न करता जे आहे त्यात समाधानी राहायचं असतं. आणि जर असं केलं तर श्रोते हो, जीवनाचा प्रवास, आयुष्याचा प्रवास, वैवाहिक जीवन हे निश्चित आनंदाचं जात असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणूस गरिबीमुळं किंवा पैसा नसल्यामुळं कधीच खचत नसतो. तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. नवरा बायकोच्या नात्यात कितीही भांडणं झाली तरी शेवट वाईट वेळेत तेच एकमेकांना साथ देतात, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. बायको गरिबीत संसार करू शकते, बायको वाईट परिस्थितीमध्येही संसार करू शकते. पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करू शकत नाही. नवरा घरापासून दूर असेल तर माणसाने भरलेलं घर सुद्धा बायकोला ओसाड आणि रिकामं वाटतं. सगळे विरोध केले तरी पण शेवटपर्यंत नवऱ्याच्या बाजूनच खंबीरपणे उभी राहणारी एक बायको असते. आपल्या बरोबर भांडते आणि रागावतेही, पण जर का आपल्याला यायला उशीर झाला तर रस्त्याला डोळे लावून बसते. ती म्हणजे बायको असते. नवरा बायकोचं नातं एवढं भारी पाहिजे की पैसा नसला तरी संसार मात्र सुखाचा पाहिजे. बायकोची काळजी करा, कारण तिनं तुमचं एक नातं निभावण्यासाठी रक्ताची कितीतरी नाती सोडून आलेली असते. बायकोचं सुख हे तिच्या नशिबावर नसतं, तर तिच्या नवऱ्यानं दिलेल्या प्रेमावर आणि रिस्पेक्टवर अवलंबून असतं. 36 गुण जुळून काहीच उपयोग नसतो. नवरा बायकोला आयुष्यभर खुश राहण्यासाठी फक्त 4 गुणांची गरज असते: प्रेम, काळजी, आदर आणि जबाबदारी. एका बायकोला नवऱ्याशिवाय आणि नवऱ्याला बायकोशिवाय दुसरं जग नसतं. बायको ही कशी पण असू द्या, तिचा जीव हा तिच्या नवऱ्यातच अडकलेला असतो. मोकळी ही कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल ठेवावा लागत असतो. प्रेम हे असं करायचं की लाखोंच्या गर्दीत पण आपल्याला
फक्त तीच व्यक्ती दिसली पाहिजे. सुखे संसाराचा एकच मंत्र आहे. चुका एकांतात सांगायच्या आणि कौतुक चार चौघात करायचं. जो नवरा आपल्या बायकोचा आदर करतो तो स्त्रीचा गुलाम नसतो. तो एका अशा आईचा मुलगा असतो जिनं त्याला स्त्रीचा आदर करायला शिकवलेलं असतं. रुसून पण हसत बोलणारी असते ती बायको. रागावून पण मानवणारा असतो तो नवरा. एकमेकांचा स्वभाव कसंही असो साथ निभावणारे असतात ते नवरा बायको. थोडंसं हसो थोडंसं रोसो, काय माहित उद्या असो किंवा नसो. जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो. यशस्वी माणूस हा तोच होतो ज्याच्यावर शत्रूनं लिंबू फेकलं तरी तो त्याचा सरबत करून पितो. जाणीव हा शब्द खूप छोटा आहे पण याचा अर्थ फार मोठा आहे. कारण जाणीव ठेवणं हे प्रत्येकाला जमत नसतं आणि जो ठेवतो तो माणुसकीला जपत असतो. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळं आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुख आपल्यावर रुसून निघून जातील. जशास तसं वागावं माणसानं. कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचा विषय वाटत राहतो. तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यालाही तुमचा सन्मान करायला भाग पाडतं. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते. ज्याची आपण किंमत मोजत नाही तेच किती किमती आहेत. जसं की झोप, शांतता, आनंद, हवा, पाणी, प्रकाश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्वास.